नमस्कार महाराष्ट्र राज्यातील तमाम शिक्षक बंधू आणि भगिनींनो, CTET परीक्षेत परीक्षार्थी शिक्षकांना निवडणूक कामातून मुक्तता करण्याबाबतचे महत्त्वपूर्ण परिपत्रक इथे आलेलं आहे। तर व्हिडिओ पूर्ण बघा। चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर प्लीज सबस्क्राइब करून बेल बटन दाबायला विसरू नका। तर चला मंडळी, व्हिडिओला सुरुवात करूया। तर बंधूंनो, CTET परीक्षेत परीक्षार्थी शिक्षकांना निवडणूक कामातून मुक्तता करण्याबाबत महत्त्वपूर्ण निवेदन पत्र राज्य निवडणूक आयोगाला सादर करण्यात आलेलं आहे। यामध्ये राज्यामध्ये 7 फेब्रुवारी 2026 रोजी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रत्यक्ष मतदान होणार आहे। तर याच दिवशी केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा पूर्व नियोजित। यामुळे आमदार विक्रम वसंतराव काळे यांनी राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र राज्य यांच्या प्रतिप्रत निवेदन पत्र सादर करण्यात आले आहे। सदर निवेदन पत्रामध्ये नमूद करण्यात आले आहे की राज्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुका सुरू आहेत। यानुसार दिनांक 7 फेब्रुवारी 2026 रोजी प्रत्यक्ष मतदान संबंध देशामध्ये दिनांक 7 व 8 फेब्रुवारी 2026 रोजी केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा आयोजित करण्यात आलेली आहे। लाखोंच्या संख्येने शिक्षक ही परीक्षा देणार आहेत। यातील बऱ्याच शिक्षकांना राज्यामध्ये निवडणुकीचे काम देण्यात आलेले आहे, त्यामुळे त्यांना सदरील परीक्षा देणे अडचणीचे ठरणार आहे। नव्हे तर परीक्षेला मुकावे लागणार। तरी केंद्रीय परीक्षा पात्रता परीक्षेत बसलेल्या शिक्षकांना निवडणूक कामातून वगळण्याबाबत संबंधित जिल्ह्याच्या निवडणूक अधिकाऱ्यांना तात्काळ कळवण्यात यावे ही विनंती करण्यात आलेली। तर मंडळी, खरोखर हा एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे। एकीकडे सरकार TET आणि CTET सारख्या परीक्षा कंपल्सरी म्हणते आणि अशा प्रकारचे परीक्षेच्या दिवशी कामकाज शिक्षकांवर लादणे हे अन्यायकारक आहे। त्यामुळे ही मागणी रास्त आहे। तुम्हाला काय वाटते या मागणीबद्दल कमेंट्स करून नक्की लिहा। चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर प्लीज सबस्क्राइब करून बेल बटन दाबायला विसरू नका। तर चला परत भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओसोबत। तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम, धन्यवाद, जय महाराष्ट्र।